मेहकर शहरात अतिक्रमण हटवून तब्बल 1.5 वर्ष उलटले असतानाही लहान व्यावसायिकांना अद्याप गाळे मिळालेले नाहीत। नगरपालिकेकडे प्रत्येकी 2 लाख रुपये जमा करूनही गाळे न मिळाल्याने अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे। मेहकरमध्ये अतिक्रमण हटवून 1.5 वर्ष उलटलं तरीही लहान व्यावसायिकांना गाळे मिळालेले नाही। प्रत्येकी सुमारे 2 लाख रुपये जमा करूनही व्यवसाय ठप्प असून अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे। प्रशासनाच्या या भूमिकेविरोधात संतप्त व्यावसायिकांनी तात्काळ गाळे द्यावेत, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा दिला आहे। मेहकर शहरातील ज्या दुकानधारकांचे अतिक्रमणामध्ये दुकान तोडले गेले आहेत त्या सर्व दुकानधारकांना माझी आग्रहाची विनंती आहे की आम्ही आपल्या मेहकर पोलीस स्टेशनचे ठाणेदार आदरणीय व्यंकटेशजी आलेवार साहेब यांची भेट घेण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहोत। तरी सर्व बांधवांना विनंती आहे की त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आपण सर्वांनी पोलीस स्टेशनला यावे, जेणेकरून आपल्या सर्वांच्या समस्या या ठिकाणी सोडवल्या जातील आणि आपल्या समस्या मार्गी लागतील, अशी मी सर्व दुकानधारकांना या ठिकाणी आवाहन करतो। तर इतक्या ताबडतोब कसं तयार होतं? तुम्ही म्हणता नगर परिषदेवर निधी नाही, निधी कुठून आला? हां, तुम्ही बोलायला पाहिजे ना की निधी येत नाही। सीओचं घर 3 महिन्यात तयार होते, सीओच्या तिकडचं रस्ता जाणारा तो 3 महिन्यात तयार होते। या लोकांच्या आता 1-1.5 वर्षापासून दुकानं बंद आहे। 1.5 वर्षापासून या लोकांनी काय करायचं? तोडून ठेवले तुम्ही। पहिले तर बांधून ठेवले असते, नंतर मग त्याला पर्याय व्यवस्था दिली अशी चालत नव्हते का? तुम्ही तोडून काय केलं? इतर लाईटचे खंबे तुम्ही त्याला परवानगी दिली रस्त्यात लावायची।